वळूयात पुढच्या बातमीकडे। बीडच्या रेल्वेच्या मुद्द्यावरून उद्घाटनाच्या दिवशी श्रेयवदाचं चित्र दिसून आलंय। यावरून आता राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी एबीपी माझाशी बातचीत केली आहे। परळीमध्ये रेल्वे होती मात्र बीडमध्ये रेल्वे नव्हती, त्यामुळे जिल्हा मागे राहिल्याचं मुंडे म्हणाल्यात। गोपीनाथ मुंडे खासदार झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा हा विषय मांडला असंही पंकजा म्हणाल्यात। दरम्यान यावेळी त्यांनी ओबीसी आणि मराठा समाजातील नेत्यांच्या संघर्षावरूनही भाष्य केलेलं आहे। आरक्षण मागणे जसं नैसर्गिक आणि तसा विरोधही नैसर्गिक असल्याचं पंकजा म्हणाल्यात। त्यामुळे आताच्या राज्यकर्त्यांनी मनाचा मोठेपणा ठेवून सर्व समाजाच्या हिताचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षाही पंकजा मुंडेंनी व्यक्त केली आहे। मंत्री पंकजा मुंडे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि विशेषतः बीड जिल्ह्यातली परिस्थिती पाहता ते आढावा बैठक जी आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयात घेत आहेत। पण पाहिलं की बीडकरांसाठी अतिशय स्वप्नपूर्ती जी आहे ती झालेली आहे। मात्र असं असताना बीडमध्ये रेल्वे पोहोचली आहे, मुंडे साहेबांचा संघर्ष तुम्ही जवळनं पाहिला, अशी कुठली आठवण आहे जी साहेबांची राहिली आहे बोलताना तुमची? साहेब नेहमी म्हणायचे बीडची रेल्वे आणि आमच्या परळीमध्ये रेल्वे होती लहानपणापासून, तर आम्ही म्हणायचो रेल्वे का म्हणतात बीडमध्ये। मग त्यांनी सांगितलं की बीड जिल्ह्यामध्ये कुठेही रेल्वेचं जाळं नसल्यामुळे बीड जिल्हा हा विकासासाठी मागे आहे आणि त्यामुळे जेव्हा ते खासदार झाले तेव्हा त्यांनी पहिला विषय हा मांडला आणि नक्की हा विषय पूर्ण झालेला आहे। ह्याच्यामध्ये साहजिक सगळ्यांचं योगदान आहे। जातीय सलोखा असेल, त्याबरोबर समता असेल, याबाबत अनेक जण बोलत आहेत। विशेषतः जर पाहिलं तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देखील याबाबत बोलावं लागलेलं आहे। मला हा संघर्ष काय पाहायला मिळत नाहीये। साहजिक आहे हा संघर्ष आहे, पण हा संघर्ष ज्या पद्धतीने मांडला जातोय त्या पद्धतीने तो पाहायला मिळत नाही, कारण मी तशी चष्मे लावून फिरत नाही। मी जेव्हा माणसाकडे बघते तेव्हा मी त्याच्या जातीचा रंग कधीही बघत नाही। त्यासारखं मन ठेवून सर्वांना हिताचा निर्णय घेतला पाहिजे। सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांना कुठेही धक्का न लावता निर्णय झाले तर त्याचं स्वागत आम्ही नेहमीच केलंय, मुंडे साहेबांनी केले। कॅमेरामन प्रमोद जोशीचा विकास माने, एबीपी माझा, बीड।